नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर भावांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाबद्दल कोणतरी काय बोललं. तर दादा तुम्हाला सांगू का, माझा मोठा मुलगा ना सकाळी 7 वाजता ते 8 वाजता कामाला जातो. 8-8:30ला. मी 8-8:30ला कामाला जाते. तर माझ्या मुलाला माझ्यासोबत बोलायला वेळ नसतो. तुम्ही काय सांगता माझ्या मुलाबद्दल? त्याचं माझं बोलणंसुद्धा होत नाही आहे एका घरात राहून. एवढं धावपळीचं जीवन आहे मुंबईचं. तुम्ही काय सांगता? सकाळी तो गेला, कधी कधी तो झोपेतून उठलं तर त्याला बोलायला वेळ नसतो. त्याचं आवरायचं असतं, मला डबा बनवायचा असतो, मला आवरायचं असतं. कोणत्या टायमाला तो माझ्यासोबत राहणार मला सांगा बरं. संध्याकाळी दिवसभर काय बोलायचं झालं तर फोनवरच बोलायचं. संडेच्या दिवशी, रविवारच्या दिवशी आपलं शांतपणात काय बोलायचं ते बोलायचं. त्याच्याकडे बिलकुल वेळ नसतो व्हिडिओ बनवायला. तुम्ही काय सांगता? तर रविवार जरी असला ना तर त्याचं लॅपटॉपवर काम असतं चालू, काय ना काय करीत असतो तो. तर तो संध्याकाळी येतो 6 वाजता. 6 वाजता येतो म्हणजे घरी नाही येत. 6 वाजता त्याचं ऑफिस सुटतं. ऑफिस सुटलं की तो कॉलेजला जातो. मग कोणत्या टायमाला तो व्हिडिओ बनवणार? आणि तुम्ही काय त्याच्याबद्दल मला एक वेगळ्या भाषेत बोलला तर? तो कॉलेजला जातो लगेच. मग संध्याकाळी 11 वाजता घरी येतो. 11 वाजता घरी आला की एवढं थकून येतो तो की तेव्हा पण त्याला बोलायला वेळ नसतो. बरंच पाठीमागं लागून त्याला जेवाय घालायचं, जेवून घे बाबा, झोपतो लगेच. मग सकाळच्याला उठला की परत त्याची घाई त्याच्या मागं असते. कशाला त्याला डिस्टर्ब करू मी की तू माझ्यासंग व्हिडिओ बनव, माझ्यासंग व्हिडिओमध्ये काम करतो. ज्याचं त्याचं मन असतं. ज्याला आवडतं त्याला आवडतं, ज्याला नाही आवडत त्याला नाही आवडत, असं असतं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतात ना. आता मला सोशल मीडियावरती काम करायची आवड आहे, तशी त्याला नाही ना. बारका मुलगा पण ते तर काय दिवसभर फिरत असतं, त्याचं काय नाही. तो त्याला म्हणलं तरी पण तो येणार नाही. पण मोठ्या मुलाबद्दल जरा वेगळं बोललात ना, म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघता. तुम्हाला वाटतं मुंबईचं जीवन म्हणजे लय कुत्र्यासारखं मुंबईचं जीवन, लय धावपळीचं जीवन आहे. टायमाला खायला भेटत नाही. एक दिवशी टाईम नसतं तर रस्त्याने वडापाव खात चालवला. तुम्ही काय सांगता? लय सुखासुखी जीवन आहे म्हणताल का? त्याच्यामुळेच विचार केला आहे आता गावाला जायचं. खरंच कंटाळा आला आहे इथं. लय दगदगीचं जीवन आहे मुंबईमध्ये ना. ज्याची मुंबई त्याचीच मुंबई आहे. खरं सांगते. गर्दी, दगदग, कंटाळा आला आहे अक्षरशः. त्याच्यामुळं आता थोडासा बाहेर पडायचा विचार केला आहे. आता गावाला जायचं. बघू आता. हे एवढ्या काय 8-15 दिवसात काय गेले नाही मी. नाही तर प्रत्येक महिन्याला जाते मी, एवढ्यात गेलेच नाही. बघा ना, आता गावाला जायचा विचार चालला आहे. की मुलं पण कंटाळलेलं आहे. नाही, बारकं नको म्हणता यायला. छोटा मुलगा नको म्हणतो यायला. ती कसल्याच कामाचं नाही आहे. मोठाच जरा कंटाळ्यावाने झाला आहे. पण आता एवढं वर्ष आहे त्याचं, लास्ट वर्ष आहे. एवढं वर्ष झालं की तो पण माझ्यासंग गावालाच येणार. तो एवढा कंटाळतो की एवढा थकल्या जातो तो. त्याला बोलायला आला ना लगेच झोपतो. त्याला बोलायची सुधरत नाही, एवढा वैतागतो तो. आणि तुम्ही त्याच्याबद्दल वाईट साईड बोलता. तो कधी आहे का व्हिडिओमध्ये की कोणाला काय बोलतो की कोणाबद्दल व्हिडिओ बनवतो? असं कधी आहे का? काहीतरी ढंगाने विचार करून व्हिडिओ बनवायचा. नाही कमेंट करायची. असं काही पण नाही कोणाला बोलून कमेंट करायची. अभद्रावाने काहीतरी बोलायचं, मनाला वाटेल ते बोलायचं, मनाला वाटेल ते कमेंट करायचं. त्याच्याकडे वेळ असेल तर तो माझ्यासोबत व्हिडिओ बनवतो नक्की. वेळ असेल त्याच्याकडं. वेळ नसल्यावर काय करणार ते तरी पण कधीतरी येतो एखाद्या रीलमध्ये. त्याचा अर्थ असं नाही की काही पण कोणाला बोलायचं. नाही तर त्याला खूप आवड आहे. माझ्या मोठ्या मुलाला व्हिडिओ बनवायची खूप आवड आहे त्याला. पण त्याच्याकडे वेळ नाही आहे. आवडतं पण वेळ नाही त्याच्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही काही बोलता तर उचलायची जीवन लावायचे टाळायला आपलं काहीतरी बोलायचं. त्या बोलण्याला काय अर्थ पण नसतो, आहे की नाही?